भुवीला काय बी विचारलं ना तरी निस्ती भडकते बघा। आता मगाशी आदिपतीला काय झालं विचारलं तर म्हणलं आम्हाला एकांतात बोलायचंय आणि आदिपतीला तिच्या खोलीत घेऊन गेली। आदिपती पण ना गप गुमान भुवीचं ऐकतो बघा, पण ती जे काय बोलेल ना तिला मुंडी हलवतो बघा। आता लग्नाचंच घ्या ना, आदिपतीच्या लग्नाचं समजा भुवीच ठरवू लागली आहे बघा। आदिपतीवर तिचा जीव आहे मान्य आहे, लय केलं तिनं त्याच्यासाठी, आदिपतीचा पण जीव आहे तिच्यावर, पण प्रेमाचा अतिरेक होतो नाही का। आता तिला समजायला हवं की नाही, आपलं पोरग मोठं झालं त्याचं त्याला ठरवू द्यावं। आता सून बी हिला हिच्या मनासारखीच पाहिजे। आदिपतीच्या मनाचा ती विचारच करत नाही बघा। भुवीचं मला काय समजणच झालंय बघा। आता तिनं एवढा वधू महोत्सव भरवला होता, पण आदिपतीनं त्यातली एक बी पोरगी पसंत केली नाही। भुवीला समजायला पाहिजे होतं की नाही, पण नाही। भुवीनं चंचलाला बोलून घेतलं का तर म्हणून आदिपतीशी तिचं लगीन लावायचं। भावा बहिणीचं लगीन होतं का कधी? हा अहो त्यांची दुर्गीची पोरगी, भुवीनं दुर्गीला बोट दिलं, तिनं हातच धरला। भुवी कुणाचं ऐकण्याचंच झाले बघा। आता ही दुर्गीची पोरगी चंची काय गुणाची असेल काय बी कळना बघा। कधी कधी वाटतं ना ही चंची घरात आली नसती ना तरच बरं झालं असतं। आणि आपला आदिपती श्रावण बाळा आहे, भुवी आई म्हणून चुकते हे तिलाच समजून असं झालंय बघा। थोरले मालक, थोरले मालक, थांबा, थोरले मालक, ऐका माझं, थोरले मालक, ऐका माझं। अहो पोरासारखा ना म्हणून बोलते ना मी तुमच्याशी। असं जर का वागणार असेल ना तर यापुढं काय बी बोलणार नाही बघा तुमच्याशी। मॅडम तुम्ही जा, मी सांभाळतो यांना। तुम्ही कशाला एवढा त्रास करून घ्यालाय? 25 वर्ष झाले हे बघतोय। वाटलं होतं म्हातारा आज सुधरल उद्या सुधरल, वय वाढेल तसं आधीच करायला लागलंय ते। बायकोला कोण मारतंय असं आणि काठी ना? हे बघा नवरा बायको मध्ये चालतंय, तुम्ही समजून घ्या। काय चालतंय? नवरा बायकोला मारतोय हे चालतं? तुम्हाला तर खपत नाही ना बाईवर कोणी हात उगारलेलं। जर दुसऱ्या एखाद्या बाईवर असं नवऱ्याने हात उगारला असता, तुम्ही खपून घेतलं असतं, फोडून काढला नसतं त्याला तिथल्या तिथं। तुम्ही काय म्हणताय? बाई ही घरची लक्ष्मी असते, मग ती लेक असू दे तर सून असू दे, मग हा नियम तुम्हाला का नाही लागू होत? सांगा मला काय कारण आहे? तुम्ही का नाही आवाज उठवत? समजून घ्या आदिपती, आम्ही अडाणी बाई। अडाणी म्हणजे शिक्षणाचं काय आता इथं? आणि शिक्षणाची गरजच नाही, अक्कल पाहिजे। तुम्हीच म्हणताय ना हे आम्ही घेतलेलं सोंग आहे, सोंग। खर तर आम्हासनी बी शिकायचं होतं, शिकून लय मोठं व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे जमलं नाही। मला कळत नाहीये, अधिपती आपल्या इकडे आले होते, त्यांनी फुलपगारे सरांकडून आपला पत्ता घेतला, पण त्यांचं माझ्याकडे काय काम असेल? अगं असेल काहीतरी काम। तेच काय काम असेल हे कळत नाहीये।
कारण ते जेव्हा मला भेटले तेव्हा असं म्हणाले की काहीतरी वेगळंच काम होतं माझ्याकडे. अगं असेल काहीतरी काम. नाही पण आई, म्हणजे अधिपती आले, त्यानंतर भुवनेश्वरी मॅडम आल्या, ह्या सगळ्याचा आपल्याशी काहीतरी संबंध असेल का? मला तरी तसं वाटत नाही, पण असेल तरी काय फरक पडतो? बाबा मला एक सांगा, एक मुलगी म्हणून मला अधिपतीपासून सावध राहायला हवं का? अगं ज्या प्रकारची त्याची आई आहे ना, त्याच्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की तो कुठल्या स्त्रीचा अनादर करेल. पण मग त्यांनी आपला पत्ता का घेतला? कसं आहे ना अक्षरा, अगं ह्या लोकांना ना आपल्याशी बोलावं असं वाटतं, इंटरॅक्ट व्हावं असं वाटतं, आपल्याशी मैत्री करावीशी वाटते. पण बाबा ते अशिक्षित आहेत, त्यांच्याशी मैत्री कशी करायची आपण? हे बघ, आज भुवनेश्वरी मॅडमनी जे करून दाखवलं ना, ते खूप शिकलेल्या माणसांनी करून दाखवलं असतं का? त्यामुळे शिक्षणाची कुठेही मोजदाद करता येत नाही. पण मला कळत नाही की त्यांना आपल्याशी मैत्री करून काय मिळणार आहे. अक्षु बाळा, अगं आपला समाज म्हणजे एक मोठं कोर्ट आहे बघ. या कोर्टात ना प्रत्येक माणसाच्या त्याच्या जाडीवर, त्याच्या रंगावर, त्याच्या उंचीवर, त्याच्या शिक्षणावर त्याला जज करून निकाल दिला जातो. कमी शिकलेल्या माणसांना आपल्यासारख्या शिक्षणाची कास असलेल्या माणसांची बोलावंसं वाटतं, त्यांच्याशी मैत्री करावीशी वाटते, त्यांचा सहवास हवासा वाटतो. त्यात गैर वाटण्यासारखं काहीच नाहीये. आपल्या सहवासाने त्यांची शिक्षणाची धारणा बदलली तर किती विद्यार्थ्यांचा फायदा होईल याचा विचार कर. आई थांब. काय ग? दे अगं पण थोरल्या मालकासनी जेवण. दे म्हणलं की द्याचं. आई साहेबांवर जर परत हल्ला केला ना, जित्ता गाडून टाकी ना, त्यांच्या वाट्याला जायचं नाही, कळलं? तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा ना नसलेला बरा. निघतो घरात ना. का वागताय तुम्ही असं? तुम्हाला किती वेळा सांगितलंय नका वागू असं. तुमच्या या अशा वागण्यानं अजून राग करायलेत ते. तुमच्या या वागण्याचा तुमच्या पोराच्या मनावर काय परिणाम होतोय याचा तरी विचार करा. स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी तरी असं वागू नका. कारण आता तो फक्त तुमचा पोरगा राहिलेला नाही, तो आता भुवनेश्वरीचा पोरगा आहे. आणि भुवनेश्वरीचा पोरगा मातृभक्त आहे. तिच्यावर हात उगारलेला तो कधी सहन करणार नाही. चला घ्या, गुमान जेवून घ्या. उगाच पाठवलं बाबांना. आणि तो बजरंग तर हैवान आहे. अगं आई, त्यांनी जिजूंना काही केलं तर काय करायचं?
इरा उगाच निगेटिव्ह नको बोलूस ग. ते समजून पण सांगू शकतात ना त्याला. अगं पण आई, आपण बजरंगला आज ओळखतो का? आपल्याला माहितीये ना, समजावून कळणाऱ्यातला नाहीये तो. मला वाटतं मी जाते, मी बघून येते. थांब, एकटी नको जाऊस. इराला सोबत घेऊन जा. नाही नको, इराला असू दे तुझ्या सोबतीला, मी जाते एकटी. अगं इरा तुझ्या सोबत येईल. आई इट्स ओके, मी जाईन. एक मिनिट ताई, तू फोन घेऊन जा, मी तुझी पर्स आणून देते. हे घे ओढणी, पर्स. आणि ना काही वाटलं ना तर मला कॉल कर, नीट जा. हो हो, तुम्ही काळजी घ्या. आलेच. सावकाश ग. हो हो. चिकन चिरकुट माग फिरायचं आणि गप निघायचं. एक्सक्यूज मी हे बघा, हे बघा, हे काय वागणं झालं? हे काय वागणं आलं? काय मस्करी चालली आहे? काय मस्करी चालली आहे का इथं? हा काय मूर्खपणा आहे? हा काय मूर्खपणा आहे? कमलराव चला. नाही काका थांबा. नाही काका थांबा, मी ना पोलिसांना फोन करतो. हो माझा फोन. चला. ओ काका, माग माग. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी होते. कमळ पोलिसांना बोलावणार तू? हे बघा, ही गुंडगिरी अशी. ओय, गुंडगिरी नाही, प्रोफेशन आहे आपलं, आणि आपल्या प्रोफेशनला गुंडगिरी बोलायची नाही. ए थांबा, अरे मारू नका. थांबव हे सगळं. काय आगवा आगो, कोण आलाय? आताची गाडी तोंडावर बोट. काय टीचर मॅडम, काय चिरकुट नवरा बघितलाय तुम्ही? मूर्खपणा चालणार नाही. कमल चला चला, आपण निघूया. चला. चला चला. टीचर मॅडम, घेऊन जा तुमचं पार्सल. भुवनेश्वरी मॅडमचा मार खाऊन तुझं समाधान झालं नाही का? काय बोलला ते हो काका? बाबांवर हात उगारायचा नाही. काय काय चाललंय? हा ए थांब. अरे साहेब, लय शाणा झालास? नाही साहेब. हा बाहेर आल्या धंदे सुरू झाले तुझे? नाही साहेब. हा काय केलंस? काय रे, कोणावर हात उचललास? चिरकुट. अरे आजचा नाही, मी तुला कालचा विचारतोय. काल चूक झाली साहेब,
चूक झाली माझी, खरंच चूक झाली, माफ करा साहेब. चुकून झालंय. आता तुला कळेल तुझी चूक तुला किती महागात पडणार आहे ते. नाही साहेब, चाल पण माझं काय? हा काय चमत्कार आहे? पोलीस कसं काय आले? अहो मीच फोन केला म्हणून तर आले ते. अक्षुबाळा, काय ग, कसला विचार करत इथपर्यंत आलीस? हो काही नाही. खरंच काही नाही? सांग बघू मला. बाबा ते साखरपुड्याचा ना? हो. अगं काय आहे तुझ्या मनात? आपण घाई करतोय का बाबा कसली? लग्नाची? अगं आता 6 महिने झालेत लग्न ठरवून. पण बाबा मला कधी कधी असं वाटतं की कमल मला कळलेच नाहीये. अगं असं होतं बाळा. अगं मला सुद्धा असं वाटतं की तुझी आई मला अजून कळलेलीच नाहीये. तरी सुद्धा आमचा संसार चालू आहे ना व्यवस्थित. पण बाबा तुमचं एकमेकांशी पटतं ना? म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट अडली तर तुम्ही आईचं मत विचारात घेता, स्वतःच म्हणणं खरं करत नाही. नाही आमच्यात तसं नाहीये बाबा. म्हणजे आम्ही खूप वेगळे आहोत. अगं वेगळेपणात सुद्धा गोडी असतेच ना. कधी कधी त्रास होतो बाबा. हे बघ, नात्यांमध्ये कधी माया कधी त्रास हा होणारच. बाबा कमल समजून घेत नाहीत मला. हे बघ, त्यांची पण हीच तक्रार आहे तुझ्याबद्दल की तू त्यांना समजून घेत नाहीस. आम्हासने खरं नाही वाटत. बाकी आतल्या गाठीची पोरगी आहे ती. अहो आई साहेब, मी देवीच्या पायाची शपथ घेऊन सांगतोय ना, मी कशाला खोटे सांगेन. खरंच त्या बोलल्या नाहीत. म्हणजे तिला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तिला फक्त स्वतःचा फायदा बघायचा आहे. आता आम्हासनी सगळी संगती लागाल्या. ती निमित्त काढून आपल्या घरात येत राहिली. कधी माफीचा इशा आहे, कधी मितालीचा इशा आहे. चहा पाण्याचं बघ. नग नकोय मला. ना ती पाहुणी आहे ना ती भेटाय आली. ती फक्त माफी मागाय आली. देवाण घेवाण तेवढीच. एकदा ऐका माझं, मिताली खूप हुशार मुलगी आहे. एक गोष्ट विसरतेस तू, ती आमच्या धनाजीची पोरगी आहे आणि आई बापाला लेकीचं कल्याण चांगलंच कळतंय. मॅडम मी आधी सांग आमासनी, तू इथं का आलीयस? तिने तुमच्यावर जादू केल्या, डोळ्यावर झापडं लागल्या तुमच्या. खरं दिसन असं झालंय. आई साहेब अहो खरंच असं काही नाहीये. तुम्ही आता उगाच डीप मध्ये चाललायचा. विषयच डीप आहे ना व, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना व. होय होय बरोबर आहे, पण मी एवढंच म्हणणार होतो की मला ते आवडतात. अरे एकदा सांगितलं की कळतंय आमासनी. आवडत्यात आवडत्यात जप करायची काही गरज नाही. कान किटलं. आणि ती नाही, तुम्ही साधे बोळे हायसा म्हणून तुम्हासनी तिचं सगळं बोलणं खरं वाटालंय. तिने तुम्हाला जी काही वचनं दिली असतील ना, त्यातली ती फक्त तिच्या फायद्याचीच पाळणार. ऐका माझं अधिपती, ही बाई लग्न आधी जे काही बोलेल ते करेलच असं नाही. नाही आई साहेब, पण त्या असं काही मला बोललेलंच नाही. मी आता जे काही तुम्हाला सांगितलं ना, ते माझ्या मनाला काय वाटतं तेवढंच सांगितलं. मला असं वाटलं की तुमच्यापाशी मन मोकळं करावं म्हणून. त्या काही म्हणजे तिचं काहीच म्हणणं नाही तुमच्याबद्दल? म्हणजे माहिती नाही. हा म्हणजे तसं त्या अँगलनं कवा आमच्यात बोलणंच झालं नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा भांडलोच आम्ही. त्या काय त्यांचा मुद्दा सोडायला तयार नसतात. त्यांना त्यांचं म्हणणं खरं करायचं असते. आणि मग
होय, नुसतं भेटून भेटून त्यांची हीच बडबड 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 मला चांगली वाटायला लागली, आवडायला लागली. होय हो. लई उताडा झालाय, येड लागला आता. जाऊ दे, आमच्या मनाचा गुताडा आहे, आमचा आम्ही निस्तरतो. पण मास्तरीनबाई कधी येणार नाहीत आता इथून पुढे आमच्या बोलण्यात. आणि मनाचं काय? मनात तर ती राहणार ना. म्हणजे तुम्ही आमासनी तुमच्या मनातून दूर करणार, आमासनी अंतर देणार. नाही आहे साहेब, समजून घ्या. यातलं काहीच आम्ही मुद्दाम नाही केलेलं. तुम्हाला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही मला, आणि इथून पुढे पण वागणार नाही. ठीक आहे, हळूहळू आपण हा विषय सोडूया, हळूहळू सोडूया. एवढं काही सोनं लागलेलं नाही त्या मास्तरीनबाईसनी. आणि नाहीतर नाही, काय फरक पडतोय? एवढी वर्ष काय मास्तरीनबाई नव्हत्या माझ्या आयुष्यात, तरी बी मी जगतच होतो की. आता त्या नसल्या तर काय फरक पडतो? आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो का असं काय? आत्ता बोललो का? कारण मला तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे साहेब. मला तुमच्या आणि माझ्या नात्यामध्ये अंतर नकोय, एवढाच माझा उद्देश होता. तुम्हाला दुखवायचं नव्हतं. पण चूक झाली माझी, इथून पुढे होणार नाही. माफ कर. कुठं निघाला? येतो, जरा डोसकं थंड करून येतो. आमचा निर्णय मागितलात आणि तो न घेताच निघालात. तुमचा निर्णय कळला की आम्हासनी? तुम्हासनी आमचा राग कळला, पण आमचा राग म्हणजे आमचा निर्णय नसतोय. तुमच्या वडिलांचा किती राग येतोय आम्हाला, पण तरी बी त्यांना त्रास होईल असा कधीच निर्णय घेतला नाही आम्ही. उलट आमच्या निर्णयांचा त्रास आम्हासनीच होतोय, हे माहित आहे ना व तुम्हाला. त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्यामुळे तुम्ही जसा तरस करून घेताय तसं माझ्यामुळे करून घ्यावं असं वाटत नाही मला. थांबा, आमचं बोलणं झालं नाही अजून. बसा. नाही साहेब, नको. आता मी अजून वाढीव बोललो तर तुम्हासनी वाढीव त्रास होईल. नको की. बसा म्हणलो की बसायचं. बायको करून घेणार आहे काय? निघालोय आम्ही. काळजी घ्या स्वतःची.
वेगळी साडी. काय? हा, आणि आता तुम्ही नेहमीसारख्या खऱ्या बी वाटायला लागलाय असं चेहरा. 1 मिनिट, एक तर हे म्हणजे हे तुम्ही खरं आहे, आता तुम्ही खरं आहे म्हणजे हे तुमचं 1 मिनिट म्हणजे काय बोलताय का तुम्ही? आईला घरात काय कोणाचं लगीन बिगीन आहे का? मेन मगाची नव्हती ना मेहंदी वाटत. मग काय मगाशी म्हणजे? मगाशी तुम्ही आल्यात ते नाही का माझ्या कानात तुम्ही. कधी? काय कान? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. म्हणजे मगाशी तुम्ही नव्हत्या का? कोण आले? मी आत्ता येते हो. ते तुम्ही मास्तरीन नको हातात छडी घेऊन याल वगैरे काहीतरी बरळत होतात ना स्वतःशीच, तेव्हा आलीये मी. आणि काय काय म्हणत होतात तुम्ही? कोण नव्हते मी, कुठे नव्हते, काय माझ्याबद्दल बोलत होतात? आणि मुळात मी इथे कोणाशी बोलत होतात? का एकट्यानेच? नाही, मला सांगा, तुम्हाला हे असं कधीपासून होतंय? म्हणजे तुम्ही असे स्वतःशीच नेहमीच बोलता का? नाही, तसं असेल तर चांगलं नाही. हा, तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या. हा, म्हणजे आय एम सॉरी, माझा काही संबंध नाही या सगळ्याशी. मी जाईन आता इथून. पण तुम्हाला सांगून ठेवते, शरीराचे आजार असतात तसे मनाचेही असतात. वेळीच समजून घ्या. नाही 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 नाही. मस्तरीन बाई मला भास होत होता, म्हणजे मी मनातल्या मनात तुमच्या संग बोलत होतो. आई शपथ. अहो एवढा माझा पिच्चा करून विषय हार्ड करायचा असला तर आमच्या घरातच येऊन राहावा की. म्हणजे असंच नाही लग्न करून येऊन राहा मग. या कुठे गेल्या? परत गायब झाल्या? हो, ह्यो भास होता का ह्यो भास आहे का? माझ्या डोसक्यावर खरंच परिणाम झालाय मर्दा. ताई, बॅग भरून कुठं चाललीस? गावी. गावी? पर का? काम संपलंय आमचं. हे आधिपतीसनी माहित आहे? नसाव. अगं मग त्यासनी सांगाय पाहिजे. तू थांब बरं, थांब. त्यांना भेटल्या बिगर आम्ही नाही जाणार. बोलू त्यांना. वय अगं पण बस तरी. निघायचंय आम्हाला. बसा येळ नाही. थांब, आलेच नाही. बर, मला कशासाठी बोलवलं तुम्ही इकडे? हा, जरा महत्वाचं बोलायचं तुमच्या समोर. हा, काय काम आहे? खाजगी. खाजगीत नाही या. जे काय असेल ते इथेच बोलायचं सरांसमोर. ते बरोबर वाटणार नाही. का? का बरोबर वाटणार नाही? शाळेबद्दल आहे? नाही. हा, विद्यार्थ्यांबद्दल आहे? हा, असू शकते. मग इथेच बोला. हा, हा, बोला ना. थांबा की घरनं फोन मला घ्यावं लागेल. हॅलो मावशी, अगं कामात आहे काय? अर्जंट आहे काय? ताई घर सोडून चालली. कुणाची ताई? माझी ताई, तुमची आई. काय? वय तुम्ही जसं असाल तसं या बरं घरला. आई साहेब घर सोडून काय 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 म्हणतेस तू? हे काय माहित नाही, पण तुम्ही या बरं लवकर या. मी वाट बघायला या. लगेच. मला एक अर्जंट काम आलंय, मला घराकडे जायला पाहिजे. जरा तुम्ही इथंच थांबा. अहो पण तुम्ही. जरा आग लागले तिकडे, मला जायला पाहिजे. तुम्ही थांबा. तुम्ही थांबा. अरे
निघालोय आम्ही. थोरले मालक, थोरले मालक, अहो भुवी घर सोडून चालली आहे. थोरले मालक, अहो ऐकते ना मग. अहो भुवी चालली आहे. अहो खरंच चालली आहे.